रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे संचालक आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांचे धाकटे पुत्र अनंत अंबानी यांनी पदयात्रा सुरू केली आहे। 30वा वाढदिवस साजरा करण्यापूर्वी गुजरातमधील जामनगरहून द्वारकेपर्यंत तब्बल 140 किलोमीटरचा पायी प्रवास ते करत असून त्यांनी 28 मार्च रोजी जामनगरमधील मोतीखावडी येथून या पदयात्रेला सुरुवात केली। आज त्यांच्या प्रवासाचा 5वा दिवस आहे। द्वारकेला पोहोचण्यासाठी त्यांना आणखी 2 ते 4 दिवस लागण्याची शक्यता आहे। कोणतेही नवीन कार्य सुरू करण्यापूर्वी मी नेहमी भगवान द्वारकाधीशाचे स्मरण करतो। ही पदयात्रा आमच्या जामनगरमधील निवासस्थानापासून द्वारकेपर्यंत आहे। गेल्या 5 दिवसापासून मी ही यात्रा करत असून येत्या 2 ते 4 दिवसात आम्ही द्वारकेला पोहोचू। माझी ही श्रद्धाने केलेली पदयात्रा अविरत सुरू आहे। भगवान द्वारकाधीश आम्हा सर्वांना आशीर्वाद द्यावे। विशेषतः मी तरुणांना सांगू इच्छितो की त्यांनी भगवान द्वारकाधीशांवर दृढ श्रद्धा ठेवावी आणि कोणतेही कार्य हाती घेण्यापूर्वी त्याचे स्मरण करावे। असे केल्याने कोणत्याही अडथळा न येता कार्य पूर्ण होते। देवाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असेल तर कोणत्याही गोष्टीची चिंता करण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया देखील अनंत अंबानी यांनी दिली।